आणखीन एक महत्त्वाची बातमी, विधान परिषदेमध्ये बहुमत भाजपकडे असताना काँग्रेस लढली असल्याचं सपकाळ म्हणाले। जिसके हात में लाठी उसकी भैंस असा निशाणा सपकाळांनी महायुतीवर साधलाय। तर साम दाम दंड भेद गुंडाळून लोकशाही संपवली जातीये असाही घणाघात सपकाळांनी केलाय। हा सत्तेचा उन्माद झालेला आहे आणि जिसके हात में दंडा उसकी भैंस अशा प्रकारचं एक ठोकशाहीचं साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा स्पष्ट स्वरूपाचा एक इशारा या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे। आमचा काँग्रेसचा एक नेता एक कार्यकर्ता हा निवडणूक लढतोय आणि वैचारिक पार्श्वभूमीवर लढतोय, कोणालाही पैसे न देता लढतोय। त्यामुळे अतुल लोंढे हे लढवय्ये आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक भूमिकेच्या अनुषंगाने निवडणूक लढवलेली आहे। ते लढले याचा आम्हाला सार्थ स्वरूपाचा अभिमान आहे। निकाल हाच येणार होता, मात्र तरी देखील ते लढले। अशाच प्रकारच्या नेतृत्वाची आगामी काळात आम्हाला आवश्यकता